नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 30 जानेवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल. प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला आहे, वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मानुष शहा आणि दिव्या चितळे या दोघांनी राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण पॉईंट बघून घेऊ. त्याच्याबद्दल पॉईंट आहे, पहिला पॉईंट आहे, मानुष शहाने सिनियर नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुष एकेरी विजेतेपद जिंकलेलं असून अंतिम फेरीत पायस जैनचा 4-1 असा पराभव केलेला असून पायस जैन याने यापूर्वी उपांत्य फेरीत ऑलिम्पियन थियान नॅन्सेनचा पराभव केलेला होता. दुसरा पॉईंट आहे, दिया चितळे हिने महिला एकेरीच्या विजेतेपदावर 2 वेळेची चॅम्पियनशिप श्रीजा अकुला हिला 4-3 अशी रोमांचकारी मात केलेली असून दिया आणि श्रीजाने सुहाना सैनी आणि पृथ्वी चक्रवर्ती यांना 2-3 असा पराभव करत महिला दुहेरीत सुवर्णपदक जिंकलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. नामदफा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कोणता? नामदफा व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अरुणाचल प्रदेशमध्ये हा नामदफा व्याघ्र प्रकल्प आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. कोणत्या संस्थेने इनहँड्स सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन म्हणजेच COO 2.0 प्रणाली सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. विदेशी व्यापार महासंचालनालय म्हणजेच DGFT या संस्थेने एनहान्स्ड सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन ही प्रणाली सुरू केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. नागोबा जटारा उत्सव अलीकडे कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कोणता? नागोबा जटारा उत्सव हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. तेलंगणा राज्यामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. इंडस एक्स उपक्रमाचा प्राथमिक फोकस काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. संरक्षण क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान आणि सहकार्याची प्रगती वाढवणे हा या इंडस उपक्रमाचा प्राथमिक फोकस असणार आहे. समोर त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. दिल्लीतील इंडस एक्स शिखर परिषद जून 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली असून US भारत संरक्षण प्रवेगम इकोसिस्टीम मधील एक प्रमुख मौलाचा दगड आहे. त्याचा उद्देश भारत आणि अमेरिका यांच्यातील तंत्रज्ञान भागीदारी आणि संरक्षण सहकार्य वाढवण्याचा हा याच्या मागील उद्देश आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. भारतीय नौदलाच्या 38व्या वर्षाच्या सेवेनंतर कोणते नौदल जहाज नुकतेच बंद करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. INS निरूपक हे जहाज 38 वर्षानंतर सेवेतून निवृत्त करण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. भारतीय नौदलाने 38 वर्षाच्या सेवेनंतर म्हणजेच 1985 मध्ये सुरू केलेल्या INS निरूपक या सर्वेक्षण जहाजाला निरोप दिलेला असून 4 जून 1981 रोजी प्रक्षेपित झालेल्या या विशाखापट्टणम आधारित या जहाजाने हायड्रोग्राफीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली असून तिने उत्कृष्टतेसाठी पुरस्कार सुद्धा मिळवलेले आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच कोणत्या संस्थेने भारतातील पहिल्या हायपर वेलोसिटी एक्सपेन्शन टनेल चाचणी सुविधेची यशस्वी स्थापना आणि चाचणी केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. IIT कानपूरने हायपर वेलोसिटीची इन्व्हेन्शनची एक चाचणी यशस्वीपणे चालू केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. दुर्गा 2 लेझर शस्त्र अलीकडेच खालीलपैकी कोणत्या एकाने विकसित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. DRDO म्हणजे डिफेन्स एरोस्पेस कंपनीने दुर्गा 2 हे लेझर शस्त्र विकसित केलेलं आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOने दुर्गा 2 म्हणजेच दिशाशी अनरेक्टिकेड रे गन एरे नावाचा लेझर शस्त्र विकसित केलेला असून
दुर्गा 2 हे 100 किलोवॅट हलके निर्देशित ऊर्जा शस्त्र म्हणजेच DEWI असून हे जमीन, नौदल आणि हवाई वापरासाठी वापरले जाऊ शकते. दुर्गा 2 हे आकाशातून किंवा अगदी मूळ स्थानावरून ड्रोन किंवा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांना निष्प्रभ करू शकतं. म्हणजेच समोरचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. भारतातील पहिले गतिशक्ती रिसर्च चेअर कोणत्या संस्थेने स्थापन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. IIM शिलाँग. IIM शिलाँग हिने पहिले गतिशक्ती रिसर्च चेअर विकसित केलेलं आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहे बंदरेज, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय म्हणजेच MOPSW आणि IIM शिलाँग यांनी भारताचे उद्घाटन गतिशक्ती संशोधन चेअर स्थापन करण्यासाठी सामील झालेला असून या सहयोगी प्रयत्नांचा उद्देश ईशान्य क्षेत्रावर विशिष्ट लक्ष केंद्रित करून मल्टीमॉडल लॉजिस्टिकमधील शैक्षणिक संशोधनाला चालना देणे हा आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. दारुगोळा आणि क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी खाजगी क्षेत्रातील पहिली सुविधा कुठे अनावरण करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. कानपूर, उत्तर प्रदेशमध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. विद्युत 2024 अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने विद्युत 2024 हा अहवाल प्रक्षेपित केलेला आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहे भारताच्या ऊर्जा भविष्यावरील आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या विद्युत 2024 अहवाल मुख्य ट्रेंड प्रकट करत असतो. भारताचे 2032 पर्यंत तिप्पट आण्विक क्षमतेचे उद्दिष्ट असून 2026 पर्यंत 4 गिगावॅट व्यावसायिक कार्यात प्रवेश करणं असून जागतिक 10% वाढीसाठी योगदान देणार आहे. समोरचा प्रश्न आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 85वा भारताचा क्रमांक आहे. कशामध्ये? हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये 2024 मध्ये. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये फ्रान्स हा 194 देशांमध्ये विजामुक्त प्रवेशासह आघाडीवर ठरलेला आहे. म्हणजेच फ्रान्स हा 1 नंबर असणार आहे. दुसरा पॉईंट आहे जर्मनी, इटली आणि स्पेन यांसारख्या युरोपीय राष्ट्र EU प्रभावाचा फायदा घेत असून हे देखील उच्च स्थानावर आहेत. भारत हा 85व्या स्थानावर असून 62 देशांमध्ये विजामुक्त प्रवेश सुधारला, परंतु एक स्थान घसरून तो 85व्या क्रमांकावर आलेला आहे. भारताचा सागरी शेजारी असलेला मालदीव 96 देशांमध्ये विजामुक्त प्रवेशासह 58व्या स्थानावर आहे, ज्यामुळे त्याची जागतिक प्रवास लवचिकता ही अधोरेखित झालेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. मद्रास म्युझिक अकॅडमीने 2024 मध्ये संगीता कलानिधी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? कोणता? मद्रास म्युझिक अकॅडमीने 2024 मध्ये संगीता कलानिधी पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. TM कृष्णा यांना संगीता कलानिधीचा मद्रास म्युझिक अकादमीने पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. युनायटेड नेशनच्या सरचिटणीसांनी कोणत्या भारतीयाची आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी विशेष प्रतिनिधीमधून नियुक्ती केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. कमल किशोर यांची विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कशामध्ये? भारतीय आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. REC लिमिटेड म्हणजेच अलीकडेच अशोक ESG पुरस्कार 2024 जिंकला तो कोणत्या मंत्रालयाअंतर्गत देण्यात येतो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ऊर्जा मंत्रालयामार्फत हा पुरस्कार देण्यात येत असतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. आफ्रिका ओलांडून धावणारी पहिली व्यक्ती कोण ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. रस कुक ही महिला आफ्रिका ओलांडून धावणारी पहिली महिला व्यक्ती ठरलेली आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत ब्रिटिश नागरिक रस कुक, ज्याला हार्डेस्टर गीजर म्हणून ओळखलं जात असून त्याने 352 दिवसाहून अधिक काळातील एक महाकाय आव्हान जिंकलेलं असून आफ्रिकेतील 16 देशांमध्ये 10,000 प्लस महिलांचा ट्रॅक
करताना त्याने विजातील अडथळे, आरोग्याची भीती आणि सशस्त्र दरोडा देखील सहन केलेला असून दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिणेतून निघून ट्युनिशियाच्या उत्तरेला पोहोचून त्यांनी धर्मादाय निधी उभारून हा प्रवास पूर्ण केलेला आहे. तर मित्रांनो, हे होते काही 30 जानेवारीचे महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.